पुंडलिका वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदास महाराज की जय. हे जिदान देगा देवा. हे जिदान देगा देवा. हे जिदान देगा देवा. हे जिदान देगा देवा. देगा देवा हे जिदान देगा देवा. देवा हे दान दान देगा देवा. संपदा न लगे मुक्ति धन संपदा. संत संग देई सदा. संत संग देई सदा. गुण गायन आवे.
आमासी सुखे घालावे आमासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी माऊली जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज आणि या अभंगामध्ये देवाकडे अतिशय सुंदर असं दान मागतात. आलो दान माया यास थोर करोन यास. दाता जरी मोठा भेटला तरी दान काय मागावे हे सुद्धा कळलं पाहिजे, नाही का? दाता मोठा आहे, अहो त्याच्या दरवाज्यामध्ये गेल्यानंतर जे ज्या पाहिजे ते आहे रे असं आहे. पण आमची वृत्ती योग्य नसते, त्यामुळे नको ते मागतो. काय वैशिष्ट्य आहे बघा. मालकाजवळ मागताना प्रेम आपुलकी मागितलं तर पुष्कळ झालं. काय साड्या करून करायच्यात? काही लोकांना साड्या मिळतात, काही बायकांना पैसे मिळतात, पण प्रेम मिळत नाही. आणि प्रेमापोटी सर्व आलं. काय म्हटलं मी? प्रेमापोटी सर्व आलं. तसं माणसं देवाकडे जातात, नको त्या गोष्टी मागतात, आणि मग माणसांना असं वाटतं देवाची कृपा झाली, नोकरी लागली. अहो याला कोणी उत्तर देईल? अरे तुला देवाची कृपा झाली, त्यांनी काहीच न देवाचं करतं, त्याला नोकरी लागली, त्याचं काय? त्याचं काय? मग त्याला म्हणायचं त्याचा योग. म्हणून या भानगडीत पडूच नाही. जो ज्या लेवलचा माणूस आहे त्याला ते मागावं, नाही का? हिंदुस्थानच्या प्राईम मिनिस्टरला भेटल्यावर सांगावं आमच्या गल्लीतलं पाणी येत नाही. काय गंमत आहे. आणि आमच्या चाळीतला काय तुम्हाला सांगू, गेली 12 दिवस की नाही पाणी अगदी, आणि गटर आमचं तुंबलंय. आता काय तो काय प्राईम मिनिस्टर, बरं का? त्याला मुंबईला पाणी कसं भेटेल, अहो याच्याबद्दल चर्चा करावी का? गल्लीत पाणी येत नाही, ते प्राईम मिनिस्टरची चर्चा. अहो कुणाशी काय बोलावं, कुणाला काय? नवरा प्रसन्न झाला, म्हणला काय मागाय ते माग. म्हणला बायको म्हणली 2 रुमाल द्या. तर काय करावं? 3-3 रुपयाचे. आता काय मागावं काय? अहो मालक प्रसन्न झाल्यावर तो म्हणला काय पाहिजे ते मागावं ना. एक 25 तोळ्याची सरी द्या. सणसणीत मागाव, 25 तोळ्याची सरी द्या. वचनामध्ये दारिद्र्य कशाला असावं, चांगलं मागावं. काहीतरी नीट मागावं. एखादी बाई प्रसन्न झाली, पाहुणा आला घरी, काय करू? सुगरी नव्हती. म्हणला पिठले करा. येडा. अरे बाई सुगरी नाही तुला माहिती आहे ना, सांग पुरणपोळ्या करा, सांजीवऱ्या करा, चांगला बदाम पिस्ते घालून असा शिरा करा, साजूक तुपातला, जिलेबी करा, काहीतरी चांगलं माग. नाही तर येडं आपलं काहीतरी मागतंय, पिटलं, मन विटलं. काय म्हणून मागावं, जशी लेवल असेल तसं स्टँडर्डनी मागावं. तसं तुकाराम महाराजांचे देवा पुढे मागतायत, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागणं आहे? हो काय माग? आमच्याकडे सगळ्याचे आमचे प्रत्येकाचे देव आहेत, पण विसर झालाय देवाचा. अरे का बायकोनी सांगावं लागतं, कळलं का? हा उद्या एकादशी आहे. अरे उद्या आपल्या कुलधर्म कुळाचार आहे. तुम्हाला माहित नाही खेड्यापाड्यामध्ये की नाही,
पूर्वीच्या काळी. आणि गावातला जो दोषी असायची की नाही त्याच्याजवळ नोंद असायची, अमक्याचा बाप केव्हा मेला, अमक्याची आई वर केव्हा गेली, त्यांच्या आजोबाचं मग त्यांनी येऊन सांगायचं आदल्या दिवशी, कळलं का पाटील बुवा उद्या वडला, अरे बरं झालं तुम्ही सांगितलं, कळलं का. पाटलाला हे कोणी सांगितलं नाही की अमक्या नंबरची जमीन तुमच्या नावावर घ्या, ती वडिलाच्या नावावर. अहो ते कशाला सांगायला पाहिजे, जमीन माहिती आहे, जुमला माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण बापाचं श्राद्ध सांगण्याकरता गावचा दोषी लागतो, हे वैशिष्ट्य आहे. तसं या ठिकाणी सर्वाची आठवण करून द्यायची गरज नाही, विषयाची आठवण आहे, किंबहुना विसरच नाही, तर आठवण म्हणणं कशाला, विषयाचं नित्य स्मरण आहे बरं का. पण स्मरण नाही ते देवाचं, देवाच्या बाबतीत विसर आहे, देवाच्या बाबतीत काय आहे, विसर आहे. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी आवर्जून मागणं मागतायत, हे चिदान देगा देवा आणि तुझा विसरन व्हावा. देवा तुझा विसर होईल असं काही करू नकोस, तुझं नित्य स्मरण असावं. अहो देवाचं स्मरण अखंड असणे याच्यापेक्षा काय आहे. हरी तुझे नाम गाईन अखंड, अखंड हरी तुझे नाम गाईन अखंड. मग अखंड स्मरण अखंड चिंतन जर देवाचा असेल तर एक मी तुम्हाला सांगतो, त्याचा परिणाम जो व्हायला पाहिजे तो झाल्याशिवाय राहत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी बरं का. गुण आवडीने गावेत. काही काही वेळेला व्यासपीठावर माणसं आगाऊ स्तुती करतात, आवडीने गात नाहीत. आता व्यासपीठावर आपलं नेमणूक केलेली असते बघा, आता जो कम्पेअर करणारा माणूस असतो की नाही तो काय आवडीने गुणगान गातो काय, त्याला बोलून आणलेला असतो फी देऊन की आज यांचा सत्कार करायचा आहे, मग तो सगळं त्याला काही सुद्धा माहिती नसतं, तो लिस्ट तयार करून घेतो. मग असा माणूस झाला नाही आज यांचा सत्कार करण्याचं आपल्याला भाग्य लाभलं तेच ढोकून. काय आम्हालाही आता पुष्कळ अनुभव येतात, आमचं कीर्तन ऐकलेला सुद्धा माणूस नसतो, सांगतो हा काय महाराजांचं कीर्तन. मग त्याला विचारलं तुम्ही ऐकलं का, नाही म्हणले लोक सांगतात. आता हे कळलं असं होत. गुण गातोय पण आवडीने नाही, नाही का. काय कळायला बायको नवऱ्याला घेऊन देवळात जाते, देवाला हात जोडा जोडा, नारळ फोडा फोडा, वाका वाका, मग उगी जातो हात जोडून उभा राहतो. मग विचारला होतं हे काय आहो, म्हणले आम्हाला याच्यातलं काही कळत नाही, फक्त आमची बायको म्हणते पडा म्हणून मी पडतो, तिच्या करता मी येतो. गुण गायीना आवडी, नाही का. लक्षात घ्या मी काय म्हणतो, प्रत्येक गोष्ट करावी ती आवडीने करावी, श्रद्धेने करावी, प्रेमाने करावी. कोणी सांगतो म्हणून करू नये, सांगतो म्हणून करण्यात काही तथ्य नसतं. म्हणून महाराज म्हणतायत मी गुण गातोय पण कसे, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे कसं गा, हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने जर आवडीने भावाने नाव घेशील तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणच्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा सांगतसे. म्हणून कसं गावं, आवडीने गावं, प्रेमाने गावं. म्हणून हेची माझी सर्व जोडी. आता एक मोठा विषय अभंगातून मांडतात, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग, संत संग, संत संग देई सदा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. या अभंगामधून महाराज काहीतरी विशेष मागतायत. शेवटचा भाग, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. एक जर आपण विचार केला
अनेक संप्रदाय आहेत, अनेक परंपरा आहेत, पण सगळ्या मोक्ष आणि मुक्तीच्या मागे लागलेल्या आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्षाला परमप्रयोजन म्हटलेलं आहे. मोक्षाला काय म्हटलंय? परमप्रयोजन म्हटलंय. म्हणजे हे सगळं करायचं ते कशा करता? परमप्रयोजन. काही काही परमप्रयोजन कळलं का? एक मनुष्य खटपट करतो, तसं घरात संसारात काही करत नाही असं नव्हे. कपडे करतो, वस्तू आणतो, जेवण खाणं आणतो, पण बरीचशी रक्कम शिल्लक ठेवतो. मग त्याला विचारलं, वा एवढा पगार आहे, तुम्ही खाता पिता? नाही नाही म्हणले, माझे उद्दिष्ट आहे, परमप्रयोजन आहे. हा एक सुंदर बंगला बांधावा आणि मुलीचं लग्न धूमधडाक्यात करून द्यावं. परमप्रयोजन. कळलं? मग सामान्य प्रयोजनाला काही कमी नसतं. कळलं का? मग त्या बाईला साडी आणून देतो, मुलीला साडी आणून देतो, दागिने, पण परमप्रयोजन. बरं का? म्हणजे बाकीच्या गोष्टी चालू राहतात. तसं संसारामध्ये मनुष्य अनेक गोष्टी करत असतो, उपासना करत असतो, परमार्थ करत असतो, पण शेवटी कशा करता? मुक्त होण्याकरता. बरं का? हो, बुद्ध धर्मामध्ये सुद्धा निर्वाण म्हणतात. निर्वाणाचा अर्थ काय आहे? मुक्तच. तर आता आमचे हे वारकरी संत जरा निराळा दृष्टिकोन मांडतात. बरं का? काय मांडतात ते? त्यांच्या दृष्टिकोनातून मुक्तीला त्यांनी महत्व दिलं नाही. हीच वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं एक मूळ गाभा आहे. सगळ्यांचा मुक्ती करता परमार्थ नाही, ह्यानी म्हणा मुक्ती नको. जरा विचित्रच वाटतं नाही का? नाही का? आश्चर्यकारक आहे. हे मुक्ती नको म्हणतायत, मग काय पाहिजे? भक्ती पाहिजे. म्हणून या अभंगाचं शेवटचं कडं मोठं गमतीचं आहे. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. काय आश्चर्य आहे. तुम्हाला या अवतारातलं कळलं का महाराजांच्या? अंबरीश, प्रल्हाद, उद्धव, अंगद, नामया तुकया, ही अवतार परंपरा तुकाराम महाराजांची. अंबरीश राजाने गर्भवास चुकवण्याकरता परमार्थ केला आणि हा कळसाचा अवतार असल्या कारणाने ते म्हणतात आता घाबरत नाही. कारण का? प्रत्येक अवतारामध्ये जर तू बरोबर असशील तर घाबरायचं कारण काय? ऐक मागणे ऋषिकेशी, चित्त द्यावे सांगतो वचनासी, ममांतर तुझ्या चरणासी, नकरी ऐसी कृपा करी. भलते कुळी भलते याती, ते मी साकडे घालित नाही, परी हृदयावनी तुवा नव जावे. भलत्या कुळामध्ये घाल, कुठेही जन्म दे, पण एक कर, हृदयामध्ये तुझी वस्ती असू दे. एवढं जर करशील देवा तर जन्म काही नाही. हा, जन्माला आम्ही घाबरत नाही. काय? कोणताही जरी जन्म झाला तरी त्या जन्मामध्ये तू बरोबर असशील तर काही हरकत नाही. एखादी पतिव्रता स्त्री जसं नवऱ्याला म्हणते, काही हरकत नाही, कुठेही जाऊ दे मी, मला काय करायचंय, तुम्ही बरोबर असला म्हणजे झालं. काय म्हणते ती बाई? हा, तुमच्या बरोबर कुठेही येईन, तुम्ही जाल तिथे, अहो तुम्ही बरोबर असल्यानंतर मला काळजी करायचं काही कारण आहे. तसं देवाबरोबर नरकात जरी घ्यायची पाळी आली तरी काही हरकत नाही, कारण देव जिथे गेल्यानंतर नरकाचं रूपांतर वैकुंठात होतं. कळलं का? नरकाचं रूपांतर सुद्धा कशामध्ये होतं? वैकुंठामध्ये होतं. ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. एक मला गोष्ट आठवली भगवत भक्ताची. राजा जनक हा मोठा भगवत भक्त होता. राजा जनक मोठा भगवत भक्त होता आणि आलं अंतकाळ आल्यानंतर त्याला विमान आलं वैकुंठाला जाण्याकरता. आणि वैकुंठाला जाण्याकरता विमान आल्यानंतर निघाल्यानंतर सहज जाता जाता जसं आपली गाडी मुंबईमध्ये एंटर करताना ती सगळी घाण लागतेच, त्याला काही इलाज नसतो. धारावीतून त्या साईडने आला तर सगळं काय, आता चेंबूर साईडने गाडी आली, अरे 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 फुटपाथ नको वाटत, इतकं घाण सगळं. काय कशाने वर्णन करावं त्याचं काही सांगता येत नाही. जिकडे तिकडे घाण. पण आता मुंबईत जर जायचं असेल तर त्या घाणीतून जावंच लागतं ना, इलाज नाही. तसं रस्ता तिकडून होता, काय रस्ता तिकडून होता, इलाज नव्हता. आता काय करावं? शेवटी आरडाओरडा ऐकू येऊ लागला त्या नरकपुरीतला. ते म्हणले बॉय काय रे इथे? ते म्हणले नरक आहे. आता गंमत आहे, विमान निघालंय वैकुंठाला. काय म्हणे नरक आहे? अजगा म्हणले. अजगारा म्हणले आता जरा विमान तिकडे घेऊन चला. हा, म्हणजे कोणत्याही माणसाची नरकाला जाण्याची तयारी नसते. राजा जनक म्हणतोय नरकाला घेऊन चल. तो म्हणाला विमान चालक जो होता की नाही, अहो म्हणले महाराज भगवान वर वाट पाहताय. ते म्हणले पाहू दे रे जरा, मला हे तरी केव्हा बघायचं, एकदा वर गेल्यानंतर पुन्हा हे केव्हा बघायला मिळायचं. अहो म्हणले तुला काय करतो मी सांगतो, चल. झालं नरकपुरीमध्ये आलं. ते आल्या बरोबर
यमराजा एकदम धावत आला. अहो म्हणले महाराज आपण इकडे कसे, आपलं काही नाव इथे इथल्या यादीत नाही. आजची यादी जी तयार झालेली आहे कालच, आपले जे वर जाण्याची यादी असते ना त्या आदल्या दिवशी तयारी असते, तयार असते आपली यादी. आणि ती जी यादी काढून बघितली त्याच्यामध्ये जनकाचं नाव कुठेच नाही. अहो म्हणले महाराज तुमचं यादीत, अहो म्हणले मलाही माहिती आहे माझं यादीत वरच्या नाव आहे, मग इथे कसे आले. म्हणले मला बघायचंय. अहो म्हणले आपण येऊ नका इकडे, हे नरक आहे. ते म्हणले असे नका, मला कुठे राहायचंय, मला बघायचंय. आलं बाबा, त्या नरकपुरीमध्ये गेले आणि मग त्यांनी सांगितलं हे पाप केल्यावर असं अमकं केलं, व्यभिचार केला तर असं, अमकं केलं तर तसं, पैसे चोरले तर असं, भ्रष्टाचार केला तर असा. तर का कोणाला करवतीने कापतायत, कोणाच्या कानात शिशाचं तेल तापून ओततायत, कोणाला तापलेल्या कढईत ओरडतायत. आणि जे ओरडत होते ते हा समजून सांगत होते हा सेक्शन असा, हा सेक्शन असा. आणि त्या जनकाच्या अंगावरचं वारं अरे का त्या लोकांच्या अंगावर जाऊ लागलं, पापी लोकांच्या. आणि काय तुम्हाला सांगू, 10 मिनिटात ते व्याधीमुक्त झाले आणि सगळे उड्या मारून बाहेर आले. जनकाच्या पायाला मिठी मारली. म्हणले महाराज अहो काय आश्चर्य, तुम्ही 10 मिनिटं इथे थांबला, आम्हाला बरं वाटलं, काय आनंद वाटला. अहो किती दिवस या नरकात पडलोय, पण तुमच्या आगमनाने अरे का हे काय घडलं कळलं का. संत संघाचा परिणाम आहे. संत संघाचं, संतांच्या संगतीचं वैशिष्ट्य आहे. देव नरकात टाळतो पण संत काढतात बरं का, म्हणून संताची पाय धरावे. ही जी माणसं नरकात गेली होती ना ते देवाच्या राज्यातली होती, आणि हे जे आता घडतंय ते संताच्या राज्यात घडतंय. म्हणून आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. हे का देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा, सांगत असो भावे असे ठावे सकळा. आणि काय सांगू तुम्हाला, आश्चर्य. वारा सुटला, पाय धरले. मग जनक म्हणले तुला बरं वाटलं, तुम्हाला बरं वाटलं. विमानिकाला सांगितलं तू निघून जा, मी इथेच राहणार. आता आले का पंचायत. अहो नको द्या, साधारण एका खेड्यातल्या गेस्ट हाऊसला तर VIP गेस्ट आला तर तिथली ताराम, त्यांच्यासारखी खुर्ची नसते, काहीच नसतं. ते म्हणले हे एवढं मोठं ना आपल्याकडे प्रस्ताव घेऊन अवघडच, विमान घेऊन जा. म्हणले मी येत नाही. आता बोलताही येत नाही, काय बोलणार यमराजा. ते म्हणले महाराज अहो तुम्ही इथे राहिला तर यमपुरी संपून जाईल. ते म्हणले मला माहित नाही, माझ्या असण्याने इथले लोक बरे होत आहेत ना, राहिलो. जगाच्या कल्याणा संतांच्या होती जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, जे कारंजले हे गांजले. त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देवतेची देवतेची जाणावा, देवतेची जाणावा, देवतेची देव देवतेची जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. इथे उभे राहिले, बसले, त्याने आपलं आसन बिसन दिलं, बसले निवांत. हजारो दुःखित पीडित येत आहेत, दर्शन घेत आहेत. लाईन लागली दर्शनाला, कारण स्पर्श झाला की बरं झालं. वर विमान गेलं, देव आरती घेऊन तयार आहेत. आईसाहेब ते म्हणले विमान मोकळं काय. ते म्हणले कुठे आहेत. ते म्हणले नरकात. अरे काय काय बोलतोस. म्हणले शुद्धीवर आहेस का. अरे काय डोकं बिकं फिरलं का तुझं. अरे जनक राजान. ते म्हणले महाराज त्यांनी ती इच्छा प्रगट केली. ते म्हणले असं होता कामा नाही. म्हणले काहीतरी घोटाळा झालाय, मीच जातो तिथे. कळलं कळलं का तुम्हाला काय घडलं. देव विमानात बसले, नरकात आले. आता देव जिथे आहे तिथे वैकुंठ आहे. कळलं का. माऊलीने उत्कृष्ट ओवी लिहिली याच्यावर.
कही एका देनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. आणि ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ते पहाटे विण पाहावीत, अमृते विण द्यावीत, आणि योगे विण दावीत कैवल्य डोळा. कैवल्य काय त्या संताचा अधिकार आहे. म्हणून कुठे आले? वैकुंठीचे देव तिथे आले. आणि तुम्हाला सांगू, त्या सगळ्यांचं तुकाराम महाराज म्हणले, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. अवघी चिंता वारली, उजळवे भाग्याता अवघी चिंता वारली. हो, अहो त्यांचं दुःख होतं ते संपलं. आणि देव भेटला तर उगीच भेटला नाही. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. म्हणून लक्षात ठेवा, तुकाराम महाराज इथे काय मागतायत? मोक्ष तर मागतायत, त्याच्याबद्दल आपण बोलू, पण संत संग देई सदा. मग आता मला सांगा, संतांच्या अस्तित्वाने जर जीवाचा उद्धार होत असेल तर त्यांना मुक्त होण्याचं काय कारण आहे? म्हणून ते म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. विठ्ठला 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 विठ्ठला.